नमस्कार सगळ्यांना. आज 13 नोव्हेंबर 2025 सादरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. खरी या कार्यक्रमाची पूर्ण सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकरांकडे असतात. त्याप्रमाणे मी त्यांना विनंती करतो, डॉक्टर शुभदाताई खटावकर, तुम्ही कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सादरीकरणामध्ये सादरीकर्त्यांचं हार्दिक स्वागत. आणि या कार्यक्रमाचा शुभारंभ अनंतकुमार जोशी, विजयजी ढेंगे आणि प्रदीप कुमार अडूर यांच्या शंखनादाने होईल. अनंत कुमार अनम्यूट करा आणि सुरू करा. विजयराव अनम्यूट करा. अनंत कुमार. विजयराव. आता आपण प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद ऐकूया. शंखनादाने आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. अनंतकुमार जोशी, विजयजी ढेंगे आणि प्रदीप अडूर या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकरांकडे असणार आहेत, परंतु त्यांनी दरवेळेला सादरीकरण करावं अशी आपली इच्छा असते. त्यामुळे मी त्यांनाच विनंती करतो, डॉक्टर शुभदाताई, तुम्ही सादरीकरण सुरू करा. सर्वांना प्रताप सिंह महाराज, थोरले नगर वाचनालय, भवानीपेठ, सातारा, राजवाडा यांनी आयोजित केलेल्या श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन या निबंधाचा आपण आज 5वा आणि शेवटचा भाग सादर करतो आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये समर्थाने आपल्याला निर्गुण बोध दिग्दर्शनातून समर्थ सगुण साकार परमात्म्याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करून मनाच्या व्यवस्थापनाचे आणखी एक दालन भक्कम केले आहे. आता आपण आज 175 ते 202 म्हणजे शेवटच्या श्लोकापर्यंत आपण पाहणार आहोत. या श्लोकांमध्ये श्री समर्थ मनाच्या व्यवस्थापनाचे अंतिम आणि सुसज्ज दालन हरिप्रेमींसाठी खूप प्रयत्नाने उघडे करतात. या श्लोकात श्री समर्थ त्या दिव्य परमात्म्याचे श्रेष्ठत्व वर्णन करताना हा अमूल्य संदेश देतात की सद्गुरु कृपेने त्या थोरल्या देवाचा शोध घ्यावा. त्याला भेटण्याची तीव्र इच्छा मनात तू बाळग. मुक्तिदाता सद्गुरु वेगळाच असतो, तो तू मनात शोधून काढ. त्याच्या समागमाने शांती सुखाची प्राप्ती होईल. अनिर्वाच्य ब्रह्म शोधासाठी श्रुती संतांची मदत घे आणि त्यांच्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करून आपला स्वतःचा ठाव ठिकाणा म्हणजे स्वपरिचय करून घेण्याची जी आपल्याला एक प्रेरणा दिलेली आहे.
त्यामुळे भय चिंता नसलेल्या स्वस्वरूपाच्या म्हणजेच रामरूपाच्या ठिकाणी अत्यंत आदराने लपण्याचा मार्ग श्री समर्थ येथे आपल्याला दाखवतात. येथे गुप्त व्हावे व कोणास सापडू नये अशा स्थितीची संकल्पना मनाच्या व्यवस्थापनात खूपच मोलाची आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की बाह्य दृश्यात गुंतलेलं भरकटलेलं अज्ञानी विषयांध मन आता भगवंताशी एकरूप झाल्याने द्वैत सरेल आणि अवघे अद्वैत उरेल. जीवन कृतार्थता ती हीच असते, वेगळी काही नाही. आणि म्हणून ते मनाला हे सज्जना मना आता हेच ध्यानी घे की सदा सर्वदा राम सन्निध आहे. सदा सर्वदा राम सन्निध आहे. मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुनाथ योगू. अखंडित भेटी रघुराज योगू. मना सांडिरे मीपणाचा वियोगी. म्हणजे मी पण सरल्याशिवाय आपल्याला इथे काही साध्य होणार नाही. आणि अशा तऱ्हेने हे मना दृश्य भासांचा संग सोडून स्वरूपानुभव घे. क्षेत्रातीत ब्रह्म ओळखून त्याच्याशी अनन्य होणे हीच जीवनाची इतिश्री आहे. तीच खरी भक्ती आहे. वैराग्य बळाने निंद्य गोष्टी त्याग, तर समाधान मिळेल. ज्या देवाने सृष्टी निर्मली हे जर तू ओळखले म्हणजे जीवही मावळून मुक्ती प्राप्त होईल. थोरला जीव परावाणीच्याही पलीकडे आहे. अशा निर्विकल्पाला कल्पावे. सर्वोत्तमाचे रूप त्याच्याच सारखे म्हणजे एकमेवाद्वितीय आहे. वेदांनाही त्याचा ठाव ठाऊक नाही. आणि म्हणून वेद म्हणतात नेती नेती. नेती नेती म्हणजे आम्ही त्याचं वर्णन करू शकत नाही. 194 ते 198 श्लोकांमध्ये श्री समर्थ साधकाच्या मनाला समर्पक उत्तर देत आहेत. गगनासारख्या रामरूपाला पाहता पाहता रामरूप होऊन जाणे. किती सुंदर सांगितलंय. गगनासारख्या रामरूपाला पाहता पाहता रामरूप होऊन जाणे हे मनाच्या व्यवस्थापनेतले अंतिम सूत्र श्री समर्थ येथे सांगतात. म्हणजे भक्त तोची देव ही अद्वैतता असा राम व्यापक आणि व्याप्त असल्याने तो कल्पनारहित आहे. त्याचे ब्रह्मस्वरूप पुरातन व विशाल असून ते अतर्क्य आहे. परंतु सद्गुरु प्रसादाने ते लगेचच सोपे आणि सुगम होऊन प्राप्त होते. सद्गुरु कृपेने जे ज्ञान होते ते रामरूपाने प्रत्ययास येते. म्हणजे त्रिपुटी रहित अशी अवस्था अनुभवास येते. म्हणजे संत तुकारामांनी जे म्हटलेलं आहे, सांडिली त्रिपुटी उजळाला घटी, दीप उजळाला घटी. म्हणजे अंतःकरणात आत्मदीप जेव्हा लावायचा असतो तेव्हा आपल्याला तन मन आणि देह धन हे बाह्य जग या सगळ्याचा आपल्याला त्याग करायचा असतो. अशी त्रिपुट अवस्था जेव्हा अनुभवात येते, तेव्हा मन मन होतो, वाणी होते. एकच राम सर्व राहतो.
रामाचे दर्शन घेतो. म्हणजे आपण तो राम, त्या रामाला बघायचं, त्या रामाची घ्यायची पण आहे. म्हणजे रामाचे दर्शन ते प्रचिती घेणारा आपला देशात होतो. अशा अनुभूती घेऊन आपण आपल्या मागेल पोहोचतो. भगवंताच्या घरी जाणं, भगवंताची एक होणं म्हणजे आपण माहेरी जातो. फक्त बाहेर असतं असं नाही. जो कोणी भक्त आहे म्हणजे त्याला सापडणार. म्हणजे आपण आपल्या हे मनाच्या व्यवस्थापनेचे शिखर आहे. ते 202 ते 208 श्लोकांमध्ये समर्थाने व्यवस्थापनाचा पुन्हा वाटतो की येथे समर्थाने व्यवस्थापनाचा कळस साधन अखंड चालू ठेवण्याचा आग्रह त्यांचं जे काही साधन असते, तपश्चर्या साधन असते, थांबत नाही, तशीच पुढे चालू राहते. तोच आपल्याला इथे देतात. कळस गाठला आहे तरी सुद्धा साधन अखंड. 205 म्हणजे शेवटचा जो श्लोक आहे त्यामध्ये श्री समर्थ आपल्याला हे सांगतात, हे 205 श्लोक अभ्यास एक सेकंद. 205वा श्लोक हे सांगतो की हे सर्व ऐकणारे म्हणजे 205 श्लोक ऐकणारे अभ्यासणारे मन सकल दोषांपासून मुक्त होऊन साधनाधिकारी होते. ज्ञान वैराग्य संपन्न होते. मुक्ती सुख हीच या ग्रंथाची फलश्रुती असे आहे श्री समर्थाने सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. जय जय श्रीराम. आपण 5ही भाग अत्यंत मनापासून ऐकून घेतले आणि मला सादरीकरणाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची ऋणी आहे. खूप छान झालेलं आहे सादरीकरण. मस्त एकदम छान छान मस्त आनंद. आलाय. ओके, ठीक आहे. आपल्या समोर आता भारती खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. मागच्या वेळेला ज्ञानदायिनी शारदा देवी यांचा वरचा पुढचा भाग आपण पाहूया. मागच्या वेळेला आपण 6 वर्षाची शारदा आणि श्री रामकृष्ण 24 वर्ष यांचा प्रवास, संसाराचा प्रवास सुरू झाला. लग्न झालेलं पाहिलं. पुढे त्या माहेरी राहायला गेल्या. कोणी शारदाला लग्न कधी झाले असे विचारले तर ती सांगे की खजुरीची फळे पिकतात ना त्या सुमारास माझे लग्न झाले. लग्नानंतर त्या आईकडे राहायच्या, कधी इकडे राहायच्या. हळूहळू वर्षे पुढे जात होती आणि इकडे रामकृष्ण वैवाहिक जीवन व कौटुंबिक जबाबदारीची हे त्यांना विस्मरण व्हावे एवढे भक्तिमय याच्यात रंगले की त्यांची प्रखर भक्ती वेडेपणा एवढा वाढला तर पुरं एक तप त्याच्यात लोटलं की ज्यात श्री रामकृष्णांनी अज्ञातवासात जाऊन खडतर तपश्चर्या उपासना केली. आणि इकडे कुणी साधेला सांगितलं
की तुमचे पती वेडे झाले आहेत का मोठ्या धार्मिक सद्गुरू समान त्यांचा सन्मान लाभलेला आहे त्यांना. तर असं ऐकल्यावर त्यांना जाऊन भेटावे म्हणून त्या घराबाहेर पडल्या. त्यावेळी आता त्या जवळजवळ 17 वर्षाच्या झाल्या होत्या आणि त्या दक्षिणेश्वर मंदिरात 40 मैल पायी प्रवास करत 40 मैल पायी प्रवास करत शारदा देवी दक्षिणेश्वर मंदिरात पोहोचल्या. तेथे त्यांचे उत्साहाने स्वागत झाले. परंतु दैवगती त्यांची वेगळी सत्व परीक्षा पाहत होती. लहानपणापासून शारदा देवी करुणेची जिवंत मूर्तीच होत्या. त्यांना दुःख पाहवत नसे. त्या आपल्या गोड बोलण्याने सर्वांचे मन जिंकत असत. रामकृष्णांनी शारदा देवींना लहान मोठ्या सर्व कृत्यात निपुणता दक्षता कशी द्यावी, ब्राह्मण अतिथी दुःखितांची सेवा, वडीलधाऱ्यांचा आदर, लहानांबद्दल स्नेह या गोष्टींचे महत्व समजावून सांगितले. इतकेच नव्हे तर समयित वाद कशी ठेवावी इथपर्यंत तिला शिक्षण शिकवले. देश काळ पात्र पाहून लोकांशी कसे वागावे हा उपदेश केला. शारदा देवी पतीची आज्ञा पाळत त्यांनी पतीच्या आवडी निवडी जाणून घेतल्या. आपल्या सेवेने शारदा देवी रामकृष्णांना तृप्ती आनंद देत पडद्याआड राहून भक्तांच्या सुखसोयी याची त्या विशेष काळजी घेत दान करण्यात माताजींचा हात अगदी सढळ होता. लोकांना देणे वाटणे खाऊ घालणे याची त्यांची नीट सोय पाहणे ही कामे त्यांना खूप आवडत. रामकृष्ण त्यांच्याविषयी म्हणत की ती काय कोणी 10 जणींसारखी स्त्री आहे, ती ज्ञानदायिनी आहे, ती माझी शक्ती आहे. दोघात एवढे अंतर असूनही त्या एकनिष्ठ पत्नी आणि शिष्य म्हणून राहिल्या. कोणतीच त्यांची तक्रार नसे. ती रामकृष्णांनी शारदा देवींकडे विश्वाच्या दैवी मातेचे विशेष रूप म्हणून पाहिले. त्या काळी काही सुखसोयी नव्हत्या, अडचणी होत्या. शारदा देवींनी तरीही त्यात सुख मानले आणि श्रीरामकृष्णांना भेटणाऱ्या लोकांची सेवा केली. कोणतीही तक्रार केली नाही. माताजींना संकुचित जागे राहायची सवय नव्हती. दक्षिणेश्वरी आल्यावर त्यांना नौबतखान्यात संकुचित राहावे लागले. स्वयंपाक तेथेच, जेवणे तेथेच, राहणे तेथेच, वावरणे सगळे तेथेच. तिथेच भांडी कुंडी, अन्य वस्तू, शेगडी, शिंकी, अंथरूण, पांघरूण सगळं तिथेच. आणि पहाटे 3ला उठून शौच, मुखमार्जन, गंगा स्नान इत्यादी आटपून शारदा देवी खोलीत प्रवेश करत. यावरून त्यांची दिनचर्या किती कडक आणि शिस्तीची होती याची कल्पना येते. एकदा भयंकर घटना घडली. बकुळ घाटावर पहाटे स्नानाला गेल्या तर त्यावेळी त्यांच्या पायांचा आवाज ऐकून तिथे एक मगर बसली होती. तर तिने
पायरीवर मगर बसली होती. शारदा देवींचा पाय तिच्यावर पडणार होता, पण देवकृपेने त्या बचावल्या. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून घाबरून मगरीने पाण्यात उडी टाकली. तर तेथे शौचाची सोय नसायची, त्यामुळे शारदा देवींना पोटाचे दुखणे आले. त्यांनी स्वेच्छेने हे मोकळं आपलं वातावरण ओढवून घेतलं होतं, की या कोंदट जागेचा स्वीकार त्यांनी स्वेच्छेने केला. पती सहवास हाच त्यांचा स्वर्ग होता. श्री रामकृष्णांचे भजन आणि मनोहर नृत्य ऐकायला पाहायला त्या नेहमी उत्सुक असत. त्या नेहमी आनंदात तल्लीन असत. शारीरिक कष्टाची त्यांना जाणीव सुद्धा होत नसे. त्यामुळे श्रीरामकृष्णांना माताजींची काळजी वाटली. ते म्हणत, रानातला पक्षी रात्रंदिवस पिंजऱ्यात राहिल्याने पांगळा होतो. मधून मधून जरा शेजारी पाजारी फिरून येत जा. असे दोघे एकमेकांना सांभाळत असत. पुढच्या वेळेला पुढचा भाग. छान झालं भारतीताई. मस्त, छान छान, स्पष्ट, छान, छान खूप ऐकायला. छान, चांगली माहिती. समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. मी आता एक कविता सादर करतोय. हम्म. विषय आहे चुलीवरचे जेवण. शीर्षक मातीच्या चुली. शीर्षक मातीच्या चुली. घरोघरी मातीच्या चुली, म्हण मोठी गमतीची. घरोघरी मातीच्या चुली, म्हण मोठी गमतीची. होतीच तशी परिस्थिती, चूल होती मातीची. होतीच तशी परिस्थिती, चूल होती मातीची. चुलीवरचे जेवण होते मोठे चविष्ट. चुलीवरचे जेवण होते मोठे चविष्ट. आले रॉकेल आणि गॅस, झाले भारीच क्लिष्ट. आले रॉकेल आणि गॅस, झाले भारीच क्लिष्ट. रॉकेलचा येतो वास, जेवणाची जाते गोडी. रॉकेलचा येतो वास, जेवणाची जाते गोडी. चपाती मात्र खावत नाही, स्टोव्हवर भाजली थोडी. चपाती मात्र खावत नाही, स्टोव्हवर भाजली थोडी. भाकरी भाजू नये गॅसवर, नको वांगे अथवा पापड. भाकरी भाजू नये गॅसवर, नको वांगे अथवा पापड. म्हणे कॅन्सरचा आहे धोका, बसेल जीवघेणी थापड. म्हणे कॅन्सरचा आहे धोका, बसेल जीवघेणी थापड. चुलीवरचे जेवण आहे फार सात्विक. चुलीवरचे जेवण आहे फार सात्विक. मिळेल आयुरारोग्य, आहे कमी खर्चिक. मिळेल आयुरारोग्य, आहे कमी खर्चिक. नमस्कार. वा वा वा, मस्त, एकदम छान. बहिणाबाईंची आठवण आली. छान आहे. मस्त, छान झालं, छान, मस्त मस्त मस्त. थँक्यू थँक्यू. अर्थपूर्ण कविता, मस्त. आता मी आज पैठण. आपल्या समोर आता निवेदिताताई खासनीस सादरीकरण करतायत. हा, आता बोला तुम्ही. मी आज पैठणी आणि साडी मधलं जे कॉन्व्हर्सेशन असतं ना, पैठणी कशी लग्नात मिरवते वगैरे, आणि साडीला कसे हात वगैरे घाणेरडे लावून चोळामोळा तिचा करतात. परत तिला वॉशिंग मशीन मध्ये टाकून तिची कशी विल्हेवाट लावतात. पण शेवटी दोघांनाही अंत असतोच, कारण पैठणी फाटून जाते आणि साडीही फाटून जाते. तर त्याच्याबद्दल एक कविता आहे. पैठणी म्हणाली साडीला, तुझी किती ग मजा आहे. पैठणी म्हणाली साडीला, तुझी किती ग मजा आहे. बंद कपाट राहायची, मला मात्र सजा आहे. बंद कपाट राहायची, मला मात्र सजा आहे. डांबराच्या गोळ्यात मी लोळत असते. डांबराच्या गोळ्यात मी लोळत असते. उग्र उग्र वासात मी जळत असते. उग्र उग्र वासात मी जळत असते. लग्नातला थाटमाट आठवीत
आहे मनात, लग्नातला थाटमाट आठवीत आहे मनात. मिरवीत होती मालकीण मला अभिमानाने जनात. मिरवीत होती मालकीण मला अभिमानाने जनात. लॉकडाऊन आयुष्य सरता सरता सरत नाही. लॉकडाऊन आयुष्य सरता सरता सरत नाही. बाहेर मिरवल्याशिवाय माझं मन रमत नाही. बाहेर मिरवल्याशिवाय माझं मन रमत नाही. आता साडी म्हणाली पैठणीला, तुझं माझं दुःख समान आहे ग. तुझं आणि माझं दुःख समान आहे. कधी तुला कधी मला मान आहे. पण माझं शिक्षण, माझं झिजणं महान आहे. पण माझं झिजणं महान आहे. कधी तुला आणि कधी मला मान आहे. पण माझं झिजणं मात्र महान आहे. फोडणीचे वास आणि हात पुसून चुरगळा करतात. तेलकट घामाचे डाग सांग कुठं कुठं रागवू मी. रोज रोज मशीनमध्ये माझी धुलाई होते. रोज रोज मशीनमध्ये माझी धुलाई होते. टोकदार सुईने कधी माझी शिलाईही होते. टोकदार सुईने कधी माझी शिलाई होते. कारण फाटली साडी की टोकदार सुईने आपण शिवतो. आयुष्य माझे थंड झिजून झिजून जगते. आयुष्य माझे थंड झिजून झिजून जगते. उन्हातानात दोरीला टांगत बसून राहते. उन्हातानात दोरीला गुपचूप टांगत बसून राहते. मालकीण म्हणते दोघांनी भांडू नका, राहा शांत. मालकीण म्हणते दोघांना भांडू नका, राहा शांत. प्रत्येकाला मिळेल संधी. प्रत्येकाला मिळेल संधी आणि प्रत्येकाचा होतो एकदा अंत. प्रत्येकाला मिळेल संधी आणि प्रत्येकाचा होतोच एकदा अंत. वा, झाली कविता. छान छान झाली. हा छान. वा, खूप छान छान, छान छान. कविता. छान छान झाली कविता. छान. धन्यवाद. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण गाणं सादरीकरण करतायत. अनामिकाताई, करा सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आज मी कमल पुष्प नावाची एक कथा सांगणार आहे. सुरुवात करते. करा. माझा एक सिंधी मित्र कमलाक्ष नंद लालानी याच्या कमलपुष्प बंगल्याच्या वास्तुशांती समारंभाला आम्ही कुटुंबीय गेलो होतो. चालिया साहेब या पवित्र सणाच्या सुरुवातीस हा समारंभ त्यांच्या घरी त्यांनी ठेवला होता. बंगला खूप सुंदर आणि सुंदर कमळांनी व रोषणाईने सजविला होता. कमळ आकाराचे प्रवेशद्वार होते. त्यावर झुलेलाल देवांची आकर्षक व आशीर्वादपर प्रतिमा लावलेली होती. आत शिरताच अध्यात्म व एकतेचे संदेश देणारे सुफी संगीत ऐकू येत होते. सर्व सिंधी बंधू एकत्र येऊन अभिनंदन व कौतुक करीत होते. आतील भिंतीवर विविध रंगी कमळ फुलांचे चित्रण केले होते. कमळ फुलांनी भरलेल्या ट्रे मधून वेलकम ड्रिंक व कमळ पाकळ्यांची भजी वेलकम डिश म्हणून देण्यात आली होती. प्रत्येक खोलीत कमळ आकाराचे कंदील सजावटीत भर टाकत होते. वरच्या मजल्यावर देव झुलेलाल, देवी हिंगलाज व देवी लक्ष्मीचे छोटे मंदिर कमळहार व कमळ फुलांनी सजविले होते. खूप सुंदर व मंगल वातावरण निर्मिती झाली होती. वर गच्चीत असंख्य व मोठ्या पाण्याच्या कुंडीत विविध रंगी कमळ पुष्पे फुलली होती. सुंदर मनमोहक दृश्य होते ते. ते पाहून कुतूहल मिश्रित आश्चर्य वाटले. आम्ही विचारले, अबब, एवढे सगळे कमळ, कमळ फुलांची शेती करतोस की काय? तो म्हणाला, हो हो, बसा सांगतो, थोडक्यात सांगतो अगदी. 1947 ला आपल्या भारतात फाळणीच्या वेळी, फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. सिंध प्रांतात सिंधी, हिंदू, मराठा समाजाचे वास्तव्य होते. त्यावेळी पाकिस्तानात या लोकांचे खूप हाल केले गेले. ही लोक अंगावरील कपड्यानिशी सर्व काही सोडून भारतात, गुजरात, कच्छ, महाराष्ट्र इथे पळून आली. काही सिंधी समाज पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये
आणि कल्याण अंबरनाथ गावातल्या उल्हासनगर इथे वसाहत करून राहिले. इथे सिंधी लोक पोटापाण्यासाठी पडेल ती कामे करू लागले. बिस्किट, गोळ्या विक्री करू लागले. तर काहींनी तर आपली स्वतःची सिंधी संस्कृती व परंपरा जपणारी एक कला, जी कपड्यावर अजरक ब्लॉक प्रिंटिंग करतात तशी ती कला होती, ते करू लागले. तर काही लोकांनी लाखपासून बनवणाऱ्या वस्तू बनवल्या आणि त्या विक्रीसाठी ते लोक दारोदारी फिरू लागले. माझ्या कुटुंबियांनी म्हणजे माझ्या आजोबांनी घरगुती जेवणाचे डबे पुरवण्याची सुरुवात केली. जेवण माझी आजी व माझी काकी बनवीत असे. जेवणात जास्त करून सिंधी पारंपरिक पदार्थ पुरवले जात. म्हणजे सिंधी कढी, साई भाजी, दाल पकवान म्हणजे दाल पापड, कोकी म्हणजे जाड पराठा, आलू टूक म्हणजे आलूची टिक्की सारखी भजी सारखं असतं, भुगा चावल, खिमा पाव, चिकन मसाला, कमळ काकडीची भाजी, कमळ पाकळ्यांची भजी, कमल बिर्याणी, कमल मखाणा भाजी, कमल देठाची मिठाई व त्यांचे लोणचे, हे असे वगैरे वगैरे इतर जातीय समाजाला असे कमळाचे पदार्थ खूप आवडायला लागले. मागणी वाढली. कमळाचे थोडे उत्पादन मी काही प्रमाणात गॅलरीत कुंड्यामध्ये केले होते, पण आता ते अपुरे पडायला लागले. आता मला जास्त प्रमाणात कमळ पाहिजे, म्हणून मी कमळ उगवण्यासाठी मी गच्चीमध्ये ही छोटेखानी शेती केलेली आहे. परंतु आता मी काही गुंठे जमीन विकत घेऊन कमल शेतीची अजून कमल शेती करणार आहे आणि माझा हा उद्योग वाढवणार आहे. त्याचा खूप खप आहे. औषध निर्मितीसाठी व फूल बाजारात मोठी मागणी आहे. कमळ फुलामुळे आम्हाला सुगीचे दिवस हे आलेले आहेत. माझ्या आजोबांनी या उद्योगाला सुरुवात केली, नंतर माझ्या वडिलांनी हे सुरुवात नंतर पाहिले हा उद्योगधंदा. आता मी त्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून हा व्यवसाय मी पुढे नेत आहे. आम्हा सर्वांची जिद्द, मेहनत, श्रद्धा व देव झुलेलाल व तुमच्या आशीर्वादाने आज मी माझ्या कमळ पुष्प बंगल्यात मी सगळ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. तुमच्या आगमनाने मी खूप खूप खुश आहे. मी धन्य झालो आहे. हे ऐकून आम्हाला वाटले की मनुष्य शून्यातून जग उभं करू शकतो, हे मात्र खरं आहे. आम्ही त्याचे कौतुक करीत स्तब्ध मनाने त्याच्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला व त्यांना पुढील शुभेच्छा देत आम्ही घरी परतलो. आता आपण जे त्यांचा सण ऐकला आणि कमळ फुलाबद्दल जे ऐकलं, त्याच्याबद्दल सविस्तर माहिती श्रीयुत अरविंद चव्हाण पुढील सादरीकरणामध्ये देतील. धन्यवाद. वा वा वा, खूप छान, छान सांगितली मी. थँक्यू. छान छान, खूप छान, मस्त. आताच अनामिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे अनामिकाताईंचाच विषय वेगळ्या शब्दामध्ये वेगळ्या आशयामध्ये आपल्याला अरविंद चव्हाण सांगणार आहे. अरविंदराव, करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. सालिया साहेब या सिंधी हिंदू समाजाच्या धार्मिक सणासंबंधी मी आपल्याला थोडक्यात सांगतो. चालिया साहेब हा सिंधी हिंदू समुदाय साजरा करत असलेला एक 40 दिवसांचा उत्सव आहे. त्याला चालियो असेही म्हणतात. हा उत्सव भगवान पूर्णाचा अवतार असलेले यांना त्यांनी समर्पित केला आहे आणि जगभरातील सिंधी हिंदू ते मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा उत्सव सिंधी हिंदूंना एक महत्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. या उत्सवाला चालियो किंवा चाली हो साहेब असेही म्हणतात. विश्वास, लवचिकता आणि सांस्कृतिक वारसा जाणणारा हा सण आहे. भगवान श्री झुलेलाल यांच्या प्रति श्रद्धेने हा सण साजरा केला जातो. कमल फूल हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. गुलाबी, सफेद, लाल, ब्ल्यू, सोनेरी रंगाचे कमळ फूल आढळते.
योगासनामध्ये सुद्धा तन मन स्वास्थ्य साठी पद्म नावाचे पद्मासन केले जाते. ब्रह्मदेवाने सुद्धा कमळ फुलाचा आपले आसन म्हणून पसंत केले. कमळ फुलांची विविध नावे अशा प्रकारे आहेत: पंकज, पद्म, नीरज, सरोज, जलद, अंबुज, रक्तोत्पल, केशर, नलीन, उत्पल, तामरस आणि एड्रिक, पुंडरिक, कुमुद व अरविंद. कमळ फुलांचे औषधी फायदे अनेक आहेत. अँटीऑक्सिडंट म्हणून वापरले जाते. जळजळ कमी करणे, त्वचेसाठी फायदेशीर, ताणतणाव दूर करते, वजन कमी करणे व रक्तस्राव नियंत्रित करणे. निळ्या कमळाचा वापर झोप सुधारण्यास मदत करते. देवी महालक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे, म्हणून देवी पूजेच्या वेळी कमळ फुलांचे महत्व खूप आहे. पुराणामध्ये देवीचे नाव कमला आणि कमलासना नमूद केले आहे, म्हणजे कमळ फुलावर विराजमान होणारी देवी. कमळ फुलाचे वैशिष्ट्य असे आहे की चिखलात उगवत असून त्यांना देखील थोडे पण चिखलाचे किंवा माती त्याच्यावर लागू देत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि ते स्वतःच सौंदर्य शुद्धता टिकवून ठेवते. देवीला कमल फूल अर्पित करणारा सुद्धा संसारात असलेले वाईट वाटचालीतून आपले जीवन स्वच्छ ठेवू शकतो. कमल फुलात नकारात्मकता गोष्टींना दूर ठेवण्याची व ताकद असते. देवीला कमल अर्पित केल्यामुळे ती खुश होते. घरातील नकारात्मक शक्ती नाहीशी होते. पापापासून मुक्ती मिळते. सर्व मनकामना पूर्ण होतात. घरात सुख शांती नांदते व मन सदा प्रसन्न राहते. धन्यवाद. वा वा, खूप छान माहिती. छान माहिती. सुंदर. छान माहिती. छान छान. मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे काजव्याने सूर्याला प्रकाश दाखवणे ह्या क्रियेला सुरुवात झाली आहे. डॉक्टर शुभदाताई खटावकर या खूप ज्ञानी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असून प्रत्येक गोष्ट कमीत कमी शब्दात समोरच्यापर्यंत पोहोचवणं, पण ते शब्दच एवढे कमीत कमी असतात की त्या सगळ्यांचा आढावा घेणं हे माझ्यासारख्याला कठीण आहे. तरी मी हा एक प्रयत्न करतो. श्रीमंत छत्रपती थोरले महाराज सातारा इथे जी एक विषय दिला होता, श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन, त्यामध्ये त्यांच्या लेखाला विजेतेपद मिळालंय आणि त्याचं त्यांनी 5 भागामध्ये आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. आजचा 5वा भाग आहे आणि तो शेवटचा भाग. निर्गुण दोषांवर मात करून सगुण प्राप्ती होण्यासाठी मनाचे श्लोक. आज आपण विचार करतो ते 175 ते 202 हे श्लोक. हा उत्तरार्ध आहे, त्यामुळे हरिप्रेमींसाठी ते अंतिम दालन आहे असं त्या म्हणतात. परमात्म्याचे श्रेष्ठत्व यात सांगितलेले आहेत. सद्गुरु कृपेने याचा शोध घ्यावा, ब्रह्मशोधासाठी संतांची मदत घ्यावी आणि स्वतःचाही शोध घ्यावा. भय चिंता नसलेल्या रामाच्या ठिकाणी लपण्याचा मार्ग यात सांगितलाय. हा एक छान वाक्य वाटलं की जीवनामध्ये भयचिंता नसलेल्या ठिकाणी आपल्याला लपायचं असेल तर रामाच्या ठिकाणी लपावे असं त्यांनी सूचित केलेलं आहे त्या मनाच्या श्लोकांच्या द्वारे. बाह्य दोषातील गुरफटलेले आपले मन अंतर्मनाने स्वतःचा शोध घ्यावा. बाह्य दोषाने जे भरभटलेलं मन आहे
त्यांनी शोध घेणं कठीण आहे, त्याच्यासाठी अंतर्मनाने शोध घ्यावा. द्वैत्व सरेल आणि अद्वैत राहील तो शोध घेतल्यानंतर. सज्जन मनाचं सांगितलंय, सदा सर्वदा राम आहे. अखंडित भेटीत रघुराज भेटो आणि आपला मीपणा नष्ट हो. मनाच्या श्लोकाच्या ह्या उत्तरार्धात अशी एक जादू आहे की त्याचा आपण सातत्याने जर आचरण केलं, वाचन केलं, अभ्यास केला तर आपला मीपणा नष्ट होऊ शकतो. क्षेत्राचे वैशिष्ट्य ओळखून अनन्य व्हावे असं त्यांनी सूचित केलेलं आहे. ज्यांनी सृष्टी निर्मिली त्याला ओळखणे, हे फिरून सगळं राम भक्ती आणि रामावर येतंय. वेदांनाही ज्याचा ठाव माहिती नाही, म्हणजे वेद अभ्यासक पण म्हणतात की वेदांना हे माहीत नव्हतं जे आपल्याला समर्थांच्या मनाच्या श्लोकाच्या मनाच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या श्लोकातून जाणीव होते. गगनासारख्या रामरूपाला पाहता पाहता आपण रामरूपी व्हावे, हे अंतिम सूत्र भक्त तोची देव. म्हणजे आपण जेव्हा रामरूपी होतो तेव्हा एक सूत्र तयार होतं की भक्त तोची देव, म्हणजे आपल्यातला राम आणि राम हे वेगळं असणार नाही किंवा असत नाही. ब्रह्मस्वरूप विशाल आहे, ते कल्पनेच्या पलीकडे आहे, परंतु सद्गुरु रूपाने ज्ञान होणे ते आपल्याला सहज शक्य होऊ शकते, समर्पणाने आणि अभ्यासाने. रामाचे दर्शन घेतो ही प्रचिती लाभते. जसं मगाशी म्हटलंय की भक्तामध्ये पण राम आहे, रामाचे दर्शन घेतो अशी प्रचिती लाभते. भगवंतांच्या घरी ज्याला म्हणजे भक्ताचे माहेरी जाणे असं ठरलेलं आहे. मग भक्त कोणी असून दे, पुरुष वा स्त्री, त्यांना ते एक माहेर आहे. रामाच्या जवळ राहणं हे मनाच्या व्यवस्थापनाचे शिखर आहे. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे रामाच्या जवळ जाणे म्हणजे भयापासून आणि लपणे म्हणजे भय आणि चिंतेपासून दूर जाणे, आणि रामाच्या जवळ जाणे म्हणजे माहेरी जाणं आहे असा उल्लेख केलेला आहे. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये हे महत्वाचं सांगितलंय की हे अभ्यासून सोडून द्यायचा विषय नाही आहे. ह्याची साधना अखंड चालू राहिली पाहिजे, आणि ते जेव्हा अखंडित चालू राहील तेव्हा हा अनुभव पण आपल्या बरोबर अखंडित राहू शकतो. हे 205व्या श्लोकात त्यांनी उल्लेख केलेला आहे की हे सर्व ऐकणारे आणि अभ्यासणारे सकल दोषमुक्त होतात. डॉक्टर शुभदाताई, या 5 भागांमध्ये तुम्ही मनाचे श्लोक आमच्यापर्यंत अगदी सोप्या शब्दात पण प्रचिती येईल, म्हणजे ऐकतानाही प्रचिती येईल एवढ्या उत्तम शब्दांची रचना करून आमच्यापर्यंत पोहोचवलेत. तुमचे खूप खूप आभार, आणि तुम्हाला खूप कार्य पुढे करायचं आहे, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि इथून पुढची सूत्र मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे देतो. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा आणि सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. आज 5 जणांनी सादरीकरण केलं आणि मी 6वे. सगळ्यांचे विषय वेगवेगळे होते. माझ्या मोबाईलचं चार्जिंग संपतंय म्हणून मी आज अत्यंत कमी शब्दात बोलणार आहे की भारतीताईंनी शारदा देवींचं महत्व आपल्याला सांगितलं. वयामध्ये एवढं 18 वर्षाचं अंतर असून सुद्धा
परमेश्वर हा पती असतो आणि पती हाच परमेश्वर असतो, अशा भावनेनं त्याने आपलं अडीअडचणींचं आयुष्य अत्यंत छोट्या जागेमध्ये, संकटांमध्ये आणि अडचणींचा जो काही सराव करून घेतला. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं उद्दिष्ट की पतीच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं. त्यासाठी पहाटे 4:30 वाजल्यापासून त्यांच्या जीवनाचा होणारा जो शुभारंभ होता, याच्यातून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे की अडचणींचा डोंगर उभा केला तर डोंगरच उभा राहील, पुढचा मार्ग दिसणार नाही. पण जेव्हा आपण तो डोंगर उल्लंघून पुढे जाऊ, तेव्हाच आपल्या हातून काहीतरी भव्य दिव्य घडेल. ही शिकवण आपल्याला या लेखनातून, सादरीकरणातून मिळते. भारती ताईंना मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. विकास पाटलांनी बदलत्या जीवनामध्ये लहानपणी आपण अनुभवलेलं चुलीचं वैभव, मी वैभवच म्हणते, कारण त्याच्यावर आपण खाल्ल्यामुळे आज आपल्या तब्येती निसर्गाशी आणि आजारपणांची टक्कर देऊ शकतात. हे भाग्य आपल्याला चुलीने दिलेलं आहे, ते आता या नवीन साधनांमध्ये नाही. ही खंत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सादर केली आणि एक अत्यंत साधा पण निकडीचा विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक कौतुक आणि त्यांना शुभेच्छा. निवेदिता ताईंनी सुद्धा पैठणी आणि साडी म्हणजे या दोन खरं तर नेसणाऱ्या स्त्रियांकरता गरजेच्या वस्तू आहेत, पण प्रत्येकाचं भाग्य आणि त्याचं स्थान आयुष्यामध्ये ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने त्याला त्याची जी काही ट्रीटमेंट आपण म्हणतो ती मिळत असते. त्यासाठी त्यांनी दुःख करून घेऊ नये आणि म्हणून साडीची आणि पैठणीची मालकीण म्हणते की बायांनो, भांडू नका. जसं ज्या वेळी होईल ते तुम्ही स्वीकारा आणि ते स्वीकाराल तरच तुम्हाला चांगली संधी मिळेल आणि तुमचं आयुष्य आनंदात जाईल. खूप चांगली कविता, खूप छान सादरीकरण, अभिनंदन आणि शुभेच्छा. अनामिकाताईंना नेहमीच एक वेगळा विषय सुचत असतो. त्यांनी आज कमल पुष्प कथा आपल्याला सांगितली की घरालाही नाव तेच दिले. प्रत्येक खोलीमध्ये कमल पुष्पांच्या आकृती आहेत, भगवंताचं झुलेलाचं स्थान आहे आणि हे सगळं असतानाही गच्चीवरती कमळांची बाग केलेली आहे. त्याचं कारण सांगितलं की कमळापासून होणारे जे पदार्थ आहेत ते आरोग्याला अत्यंत संपन्नता देणारे असल्यामुळे त्यांची वाढती मागणी आणि त्यासाठी करावा लागणारा पुरवठा यांच्यासाठी ते केलेले एक आंदोलनच म्हणावं लागेल. आणि आता तो इथे थांबणार नाही, तर शेती घेऊन कमळांची शेती करावी, एक भव्य दिव्य स्वप्न पुढच्या लेखनामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यासाठी आपण आतुर आहोत. अनामिकाताईंना भरपूर शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. अरविंद चव्हाणांनी एका सुंदर उत्सवाची माहिती सांगितली की त्याच्यामध्ये तो कसा लवचिक आहे, विश्वासू आहे, झुलेल्यासाठी केलेला उत्सव आहे. त्यातही कमल पुष्पांचं त्यांनी श्रेष्ठत्व सांगितलं. मग पुष्पाचे विविध प्रकार आपल्याला रंगावरून पडणारे आणि दिवसाच्या प्रहरामध्ये उगवणारे, उमलणारे असे जे कमल पुष्प आहेत त्यांची माहिती आपल्याला सांगितली. त्याचे औषधी फायदे पण आपल्याला सांगितले आणि आरोग्य संपन्नतेकरता निसर्गाने खऱ्या अर्थाने आपल्याला एवढा खजिना दिला आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. अशा लेखनामधून आपल्याला माहिती होते आणि आपण त्याकडे वळूया
आणि निसर्ग थांबूया. इथे मी थांबते. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि जय जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ.